Hello and good morning, dear students. Uh, Today we are starting last chapter of your course. Okay, we already finished three chapters, so this is chapter number three. I think you already finished chapter number four. Now we are starting last chapter, which is chapter number three, which is fluid mechanics. Okay, so first of all, we are seeing in this chapter what is mean by fluid. Okay, what are the different types of fluid and mechanics. We know that mechanics is a branch of physics which deals with study of motion. So first of all, we start with introduction. Okay, introduction of this chapter, and in this lecture we are taking this point concept of viscous force, viscosity, and coefficient of viscosity. So first of all, introduction. In the introduction section we are seeing first of all what is mean by fluid. Okay, so fluid is any substance which can flow. Okay, so this is the very simple definition of fluid. Fluid means what? Fluid is any substance which can flow. Okay, so we know that if you put liquid on the table surface, the liquid will spread, so liquid can flow. So liquid are fluids. Okay, then gaseous. If you put gas in this room, then gas can also spread. So gas are also fluid. Okay, फ्लुइड म्हणजे असा सबस्टन्स जो काय होतो एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट पर्यंत फ्लो होतो. आता सगळेच्या सगळे लिक्विड्स हे फ्लुइड्स आहेत, कारण सगळेच्या सगळे लिक्विड काय होतात एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी फ्लो होतात. नाउ नेक्स्ट, अनदर इंटरेस्टिंग एक्झाम्पल ऑफ फ्लुइड इज, यू नो दॅट विस्कस फ्लुइड्स आर हनी. मध घेतलं समजा तुम्ही, ओके, ते पण लिक्विड मध्येच येईल, पण त्याची विस्कॉसिटी जास्त आहे, त्याला आपण विस्कस फ्लुइड म्हणणार आहे, ज्याची विस्कॉसिटी जास्त असेल ते. म्हणजे एकाच टेबलवर तुम्ही जर मध घेतलं आणि पाणी घेतलं आणि दोन्ही टाकले, तर आपल्याला माहिती आहे वॉटर जास्त इझिली स्प्रेड होईल आणि मधाला स्प्रेड व्हायला थोडासा टाइम लागेल रिलेटिव्ह टू वॉटर. ओके, तसं का होतं? कारण की मधाची विस्कॉसिटी काय असणार आहे? जास्त असणार आहे कम्पेअर्ड टू वॉटर. फ्लुइड्समध्ये पण वेगवेगळे टाईप घेतो आपण. ज्याची विस्कॉसिटी जास्त असेल त्यांना आपण विस्कस फ्लुइड म्हणणार आहे, ज्याची विस्कॉसिटी कमी असेल त्यांना आपण नॉन विस्कस फ्लुइड म्हणणार आहे. नाव नेक्स्ट, फ्लुइडचे एक्झाम्पल समजले तुम्हाला. मॅग्नेटिक फील्ड्स अँड इलेक्ट्रिक फील्ड्स आर कॅन ऑल्सो ट्रीटेड ॲज फ्लुइड्स ऑल्सो. यू कॅन टेक ग्रॅव्हिटेशनल फील्ड ॲज फ्लुइड ऑल्सो. ओके, ग्रॅव्हिटेशनल फील्ड असेल, मॅग्नेटिक फील्ड असेल, इलेक्ट्रिक फील्ड असेल, तर त्यांना पण आपण फ्लुइड म्हणून ट्रीट करू शकतो, कारण की एखाद्या ठिकाणी स्पेसमध्ये इलेक्ट्रिक फील्ड असेल, मॅग्नेटिक फील्ड असेल, ते आपण फ्लो होतात एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी. ओके, नाव with this definition, we know that there are two basic type of fluids. First one is compressible, second one is incompressible. ह्या चॅप्टर मध्ये काय स्टडी करायचं आहे आपल्याला समजलेलं आहे. फ्लुइड जे असेल वेगवेगळे लिक्विड त्यांचं मेकॅनिक्स, म्हणजे फ्लुइड फ्लो होत असताना ओके त्याचे इक्वेशन्स काय असतील वगैरे, ते कसे रिलेट करायचे इक्वेशन्स, ओके, ते आपल्याला सगळ्या चॅप्टरमध्ये शिकायचे. आणि ॲप्लिकेशन्स काय आहे त्याचे, आपल्याला माहिती आहे की फ्लुइड मेकॅनिक्स जिथं जिथं फ्लुइड मोशनमध्ये असेल, ठीक आहे, वेगवेगळ्या पाईप्समधून ज्यावेळेस फ्लुइड पास होत असेल तिथं आपण आपल्या इक्वेशन्स अप्लाय करू शकतो. किंवा फॉर एक्झाम्पल आपण जर व्हेन्सचं एक्झाम्पल घेतलं, आपल्या हार्टपासून ब्लड पंप होतं, आपलं ब्लड पण काय एक फ्लुइड आहे एक प्रकारचं, तर ते पंप होताना काय होणार आहे की आपल्या व्हेन्समधून ते पास होणार आहे, मग त्याच्यासाठी पण आपल्याला आपले इक्वेशन्स यूज करता येतील. ओके, असे भरपूर सारे ॲप्लिकेशन्स आहेत फ्लुइड मेकॅनिक्सचे, ते सगळे आपण पाहणारच आहे. नाव कॉम्प्रेसिबल अँड इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड. देर आर दीज टू टाइप्स ऑफ फ्लुइड्स आर मोस्ट कॉमनली ऑब्झर्वड. कॉम्प्रेसिबल फ्लुइड कशाला म्हणायचं आपण, की इफ बाय ॲप्लिकेशन ऑफ एक्सटर्नल प्रेशर डेन्सिटी of that fluid
changes. So by external pressure, density of that fluid is changing. Okay, what is mean by density? Density is mass per unit volume of fluid. We have to take mass of fluid divided by volume is the density. Okay, so if we apply external pressure and its density is changing, then such fluids are compressible. And for incompressible fluid, by pressure, density remains constant. Okay, what are the examples of compressible and incompressible fluid? In incompressible fluid, we know that for liquids, by external pressure, density does not change. And in case of compressible fluid, if you take gases, okay, so for gases, if we apply external pressure, density of that will change. Okay, now we are dealing with only incompressible fluids. So our assumption is that हा जो चॅप्टर आहे या चॅप्टरमध्ये आपण फक्त इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड घेणार आहे. याच्यामध्ये काय असणार आहे की बाय एक्सटर्नल प्रेशर डेन्सिटी ऑफ दॅट फ्लुइड विल नॉट बी चेंजिंग. Okay, now in fluid mechanics there are two major branches. First one is fluid statics and another one is fluid mechanics. Okay, so fluid statics and fluid mechanics, these are two branches. Fluid statics means what? Fluid in stationary motion, means there is no motion of fluid. फ्लुइड जर एकाच जागेवर असेल आणि त्याचा जर आपण स्टडी केला तर त्याला काय म्हणणार आहे आपण? फ्लुइड स्टॅटिक्स. ओके, समजा तुम्ही काय केलं, पाणी घेतलं, वॉटर घेतलं, एकाच ठिकाणी स्टेशनरी ठेवलेलं आहे आपण, त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे आपण स्टोन टाकला तर पाण्याची लेवल काय होणार आहे? वर येणार आहे. आर्किमिडीज प्रिन्सिपल आहे. ओके, किंवा एखादा ऑब्जेक्ट पाण्यावर फ्लोट होईल, शिप असेल, जहाज असेल वगैरे, तर ते पाण्यावर फ्लोट होतात. ठीक आहे, मग फ्लोटिंगचं प्रिन्सिपल असेल, हे सगळं आपल्याला फ्लुइड स्टॅटिक्समध्ये स्टडी करता येतं. की त्याच्यामध्ये काय असणार आहे की जे फ्लुइड आहे ते एकाच जागेवर असेल. ओके, अँड नेक्स्ट ब्रांच इज फ्लुइड मेकॅनिक्स. फ्लुइड मेकॅनिक्समध्ये काय असणार आहे की फ्लुइड इन मोशन. ते फ्लुइड असेल ते एका जागेवर नाही, ते काय असणार आहे? मोशनमध्ये. त्याचा जिथं आपल्याला स्टडी करायचं ते कशामध्ये येईल? फ्लुइड मेकॅनिक्समध्ये. ओके, नाउ विथ दिस इंट्रोडक्शन, what is mean by fluids, okay, what are the types of fluids, आपण फक्त इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड आणि नॉन विस्कस फ्लुइडच घेणार आहे. ओके, आपल्या या चॅप्टरमध्ये स्टडी करण्यासाठी. फ्लुइड स्टॅटिक्स, फ्लुइड मेकॅनिक्स काय ते पण समजलं तुम्हाला. नाउ नेक्स्ट वी आर स्टार्टिंग नेक्स्ट पॉइंट, कॉन्सेप्ट ऑफ विस्कस फोर्स. बिफोर दॅट वी आर गेट some idea about fluids. We are dealing with continuous fluid. So we are treating fluid as continuous medium. Okay, in this chapter. कंटिन्युअस मीडियम कशाला म्हणणार आहे आपण? की आपल्याला माहिती आहे की कोणतेही फ्लुइड घेतलं आपण तर ते फ्लुइड कशापासून बनलेलं आहे? मॉलिक्युल्स पासून. समजा वॉटर घेतलं आपण तर वॉटरमध्ये H2O याचे मॉलिक्युल्स असतील, ते सगळे एकत्र असतील. मग आपण कंटिन्युअस डिस्क्रीट मॉलिक्यूल घेणार नाही स्टडी करण्यासाठी. डिस्क्रीट म्हणजे काय की एक वेगवेगळे मॉलिक्यूल घेतले आणि त्यांचा स्टडी केला, तसं ट्रीट करणार नाही आपण फ्लुइडला. फ्लुइडमध्ये काय म्हणणार आहे आपण की फ्लुइड इज अ कंटिन्युअस मीडियम, म्हणजे सगळेचे सगळे वॉटर मॉलिक्यूल न घेता एकत्र सगळं फ्लुइड त्याचा स्टडी करणार आहे. इंडिव्हिज्युअल मॉलिक्यूलचा स्टडी करणार नाही या ब्रँचमध्ये, फ्लुइड मेकॅनिक्समध्ये. ओके, नाव नेक्स्ट इज दॅट शेप ऑफ फ्लुइड. आपल्याला माहिती आहे की फ्लुइड डज नॉट हॅव एनी स्पेसिफिक शेप. ओके, ज्या कंटेनरमध्ये आपण फ्लुइड ठेवणार आहे त्याचा त्याला शेप असेल. ओके, समजा तुम्ही ग्लासमध्ये घेतलं वॉटर, तर ग्लासचा जो शेप असेल आतला सिलेंड्रिकल, तर तो वॉटर घेईल. तेच जर तुम्ही अजून कशामध्ये घेतलं, ठीक आहे, वेगळ्या भांड्यामध्ये घेतलं किंवा कशामध्ये, त्याचा जो शेप असेल तो शेप काय करणार आहे? ते एक्वायर करणार आहे. सो शेप ऑफ फ्लुइड is not fixed. Any fluid
possesses shape of the container. Okay, so these are the basic things that we required in this chapter. Now we are starting our first point, which is viscosity. So in this point, okay, we finish introduction. Now viscosity. Viscosity is the property of fluid. Okay, now this property related with when that flow or when that fluid is flowing. So it is a measure of fluid flowing. विस्कोसिटी काय आहे? त्या लिक्विडची प्रॉपर्टी आहे. ते कशाचं मेजर आहे? कोणतं ज्यावेळेस फ्लुइड फ्लो होतं त्याचं क्वांटिटेटिव्ह मेजर आहे. याचा अर्थ काय? याच्या आधी मी तुम्हाला सांगितलं होतं की समजा आपण काय घेतलं, मध घेतलं, हनी घेतली आणि वॉटर घेतलं आणि ते एका टेबलवर टाकले एकाच वेळेस, तर आपल्याला माहिती आहे मधाला स्प्रेड व्हायला काय लागेल, कमी वेळ लागेल आणि वॉटरला काय होईल, सॉरी वॉटर लवकर स्प्रेड होईल. ओके, तसंच तुम्ही वेगवेगळ्या टाईपचे लिक्विड घेतले, काही एकदम स्लोली स्प्रेड होतात आणि काही एकदम फास्ट स्प्रेड होतात. ते कशामुळं? सो दॅट इज बिकॉज ऑफ द प्रॉपर्टी ऑफ विस्कॉसिटी. ओके, ज्याची विस्कॉसिटी जास्त असेल त्यांना काय म्हणणार आहे आपण? विस्कस फ्लुइड. फॉर एक्झाम्पल हनी इज मोर विस्कस दॅन वी कॅन से वॉटर. ओके, नाउ viscosity is a property of fluid and it is quantitative measure of fluid which is flowing. Now next, in the viscosity, if we consider fluid which is in motion, okay, now this viscosity property also tells us about when that fluid is flowing. It is a measure of we can say in this, suppose we are taking fluid which is flowing like this. आपण फ्लुइड कन्सिडर केलं, ठीक आहे, आणि हे चाललेलं आहे याच्यावरून. समजा नदीचं एक्झाम्पल घेऊ, नदीमधून एकदम शांतपणे असं पाणी चाललेलं आहे पुढं. ओके, तर आपल्याला असं डोळ्याने डायरेक्ट दिसणार नाही, पण याच्यामध्ये वेगवेगळे लेयर्स असतात जे इमॅजिनरी लेयर्स असतात. व्हॉट इज मीन बाय इमॅजिनरी? म्हणजे आपण असं वरून पाहिलं तर आपल्याला ते लेयर्स दिसणार नाही. ओके, पण असतात वेगवेगळे लेयर्स. आता हा जो वरचा लेयर असेल सगळ्यात वरचा, ओके, तर सगळ्यात वरचा जो लेयर आहे त्याची व्हेलॉसिटी सगळ्यात जास्त असेल आणि सगळ्यात खालचा जो लेयर आहे त्याची व्हेलॉसिटी काय असणार आहे? सगळ्यात कमी असणार आहे. आणि इथून इथं जाताना व्हेलॉसिटी वाढत वाढत जाईल प्रत्येक लेयरची. विस्कॉसिटी याची अजून एक डेफिनेशन करू शकतो आपण. कशी डेफिनेशन करणार आपण? की हे जे लेयर्स आहेत वेगवेगळे, हे सगळे इकडून इकडे चाललेले आहेत, फ्लो इकडून इकडे आहे आपला. ओके, त्या केसमध्ये काय असणार आहे? हे वेगवेगळे लेयर आहेत, प्रत्येकाची व्हेलॉसिटी वेगवेगळी आहे. मग त्या प्रत्येक लेयर मध्ये काय असणार आहे? रिलेटिव्ह मोशन ऑर फ्रिक्शनल फोर्स. ओके, फ्रिक्शनल फोर्स का असेल? कारण की हा पण लेयर इकडे चाललेला आहे, त्याच्या वरचा आहे, पण त्याची व्हेलॉसिटी कमी आहे. असे दोन लेयर आहेत शेजार शेजारचे घेतले तर आपण, त्या दोघांमध्ये काय असणार आहे? फ्रिक्शनल फोर्स. So we can say viscosity is the internal force, okay, in the liquid or internal friction in the liquid, and in another words uh, we can define viscosity in terms of this different layers. ती डेफिनेशन कशी करता येईल आपल्याला? viscosity is the property of fluid, okay, which is viscosity is property of fluid
Okay, property of fluid which is relative frictional force, relative frictional force between fluids in motion. ओके, कोणतेही फ्लुइड ज्यावेळेस मोशन मध्ये असेल त्यावेळेस त्याचे जे वेगवेगळे लेयर्स आहेत, ओके, त्या लेयर्स मध्ये असणारं फ्रिक्शनल फोर्स. ओके, so in this way we can define viscosity. Now we are moving to next point, which is viscous force. Now viscous force. याच्या आधी आपण व्हिस्कॉसिटी प्रॉपर्टी पाहिली. तर व्हिस्कस फोर्स कशाला म्हणणार आहे आपण, की हे वेगवेगळे जे लेयर्स असतील त्या लेयर्स मध्ये असणारा फोर्स इज नथिंग बट व्हिस्कस फोर्स. ओके, व्हिस्कस फोर्स इज द फोर्स which is present between layers of liquid which is flowing. Okay, so viscous force is the force between layers of fluid which is flowing. Okay, so that is the very simple definition, and you already know in this property there is a viscous force between adjacent layers. Now coefficient of viscosity. Coefficient of viscosity we denote this by eta. आता कोणतेही फ्लुइड आपण घेतलं तर आपल्याला माहिती आहे की त्या फ्लुइडला विस्कॉसिटी ही प्रॉपर्टी असणार आहे. विस्कॉसिटी प्रॉपर्टी कशी डिफाईन करायची ते पण पाहिलं आपण. विस्कस फोर्स असणार आहे त्याच्या वेगवेगळ्या लेयर्स मध्ये. पण आपल्याला एक अशी काहीतरी क्वांटिटेटिव्ह मेजर पाहिजे जे आपल्याला एक्सपेरिमेंटली शोधता येईल किंवा एक्सपेरिमेंटली आपल्याला फाइंड आउट करता येईल की हे लिक्विड असेल तर ते जास्त विस्किस आहे. ते आपण कशावरून सांगितलं, तर कोणत्या व्हॅल्यूवरून सांगितलं. तर ती व्हॅल्यू म्हणजे काय असणार आहे, कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. वी कॅन मेजर कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी एक्सपेरिमेंटली. ओके, आता कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी डिफाइन करण्यासाठी आपल्याला काय घ्यावं लागेल, सुरुवातीला फ्लुइड घ्यावं लागेल विच इज इन मोशन. ओके, नाउ कन्सिडर incompressible non viscous fluid as shown in figure. ओके, आता आपण याच्या आधी मी जी डायग्राम काढली होती ती फक्त अजून थोडीशी स्लाइटली डिफरंट काढणार आहे मी. फ्लुइड आहे, ओके, ह्या फ्लुइडचा ह्या याच्यावरून पुढे चाललेलं आहे ते. काही एक्झाम्पल घेऊ शकता तुम्ही, समजा नदीचं तुम्हाला मी याच्या आधी सांगितलेलं आहे. ओके, नाउ देर आर डिफरंट लेयर्स. ओके, हे पण तुम्हाला सांगितलेलं आहे मी, लेयर्स असतील वेगवेगळे. नाउ हा जो बॉटमचा लेयर असेल, ओके, वी आर कॉलिंग दॅट लेयर ॲज ए बी. ओके, इथं आर या लेयरला म्हटलं आपण मधल्या एका आर्बिटरी, आणि त्याच्या शेजारचा आपण एस लेयर घेतला. हे दोन ऍडजस्टंट लेयर आहेत, एकमेकांच्या शेजारी असतील. नाउ दिस लेयर आर इज ॲट डिस्टन्स एक्स फ्रॉम द बॉटम. आपल्याला माहिती आहे जसं आपण इथून वर 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 जाणार आहे तसं काय होत जाणार आहे, वेलॉसिटी इन्क्रीज होत जाणार आहे वॉटरची. इथं सगळ्यात खाली कमी असेल, इकडं वर सगळ्यात जास्त असेल. ओके, हे आपल्याला माहिती आहे की लिक्विडची नदीचं ज्यावेळेस पाणी फ्लो होत असेल त्यावेळेस वरचा जो लेयर असेल वर सगळ्यात जास्त वेलॉसिटी असते. जसं आपण खाली खाली जाईल तशी वेलॉसिटी काय होत जाते, रिड्यूस होत जाते. रिड्यूस का होत जाईल, कारण की सगळ्यात खालचा जो लेयर असेल त्याच्यावर या सगळ्यांचं वजन पडलेलं आहे. ओके, त्याच्यामुळे त्याला ज्यावेळेस पुढे जायचंय त्यावेळेस सगळ्यांचं वजन घेऊन पुढे जायचंय.
त्याच्यामुळे त्याची वेलॉसिटी कमी असणार आहे. मधला हा जर लेअर पाहिला तर त्याच्यावर एवढंच वॉटर आहे, त्याच्यामुळे याच्यावर पडणारं वजन आणि याच्यावर पडणारं वजन ओके याचं काय असणार आहे, थोडंसं कमी असणार आहे, त्याच्यामुळे ह्याची वेलॉसिटी याच्यापेक्षा जास्त असेल. तसंच आपण वर वर येत गेलो, हा जर लेअर घेतला तर याच्यावर कशाचंच वजन नाहीये, त्याच्यामुळे ह्याची वेलॉसिटी काय असणार आहे, सगळ्यात जास्त असणार आहे. कशाचंच म्हणजे ऍटमॉस्फिअर असेल वर ओके, पण ह्या लिक्विडचं म्हणतोय मी ओके. सो आपण काय केलं, वी हॅव टेकन टू ऍडजसंट लेयर्स विच इज वन is at distance x from this surface AB okay which is at the bottom. Now for adjacent distance is x plus dx. dx म्हणजे काय असणार आहे, स्मॉल इन्क्रीमेंट इन x. आता हा जो लेयर आहे r, इथं त्या फ्लुइडची वेलॉसिटी सपोज v असेल तर इथं ह्याच्यापेक्षा थोडीशी जास्त असेल, त्याला म्हणणार आहे आपण dv. सो वेलॉसिटी ऑफ दॅट फ्लुइड इज v प्लस dv. ओके, डायग्राम समजली कशी काढली आपण. नाव वी आर डिफाइनिंग व्हेलॉसिटी ग्रेडियंट. व्हेलॉसिटी ग्रेडियंट कशाला म्हणणार आहे आपण, की dv अपॉन dx. dv म्हणजे काय असणार आहे, रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी. dx म्हणजे काय असणार आहे, रेट ऑफ चेंज ऑफ डिस्टन्स फ्रॉम बॉटम. इकडे आपण x घेतलेलं आहे, म्हणजे या बॉटम पासून जसं आपण वर 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 जाईल तशी व्हेलॉसिटी काय होत जाणार आहे, इन्क्रीज होत जाणार आहे, त्याचा रेट, त्याला काय म्हणणार आहे आपण dv. आणि dx म्हणजे काय, की इकडून आपण किती रेटने चाललेलो आहे ओके. सो यू ऑलरेडी नो फिजिकल सिग्निफिकन्स ऑफ डेरिव्हेटिव्ह. सो दिस इज डेरिव्हेटिव्ह ऑफ वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू एक्स. याला काय म्हणणार आहे आपण, वेलॉसिटी ग्रेडियंट. डेरिव्हेटिव्ह मध्ये काय समजतं आपल्याला, की हा जो व्हेरिएबल असेल वेलॉसिटी, याचा रेट काय चेंज होण्याचा, कशाच्या कम्पॅरेटिव्हली, हा जो दुसरा व्हेरिएबल असेल त्याच्या ओके. नाव दिस टर्म वी आर कॉलिंग ॲज वेलॉसिटी ग्रेडियंट. आपल्याला माहिती आहे व्हेलॉसिटी ही कशामध्ये मोजतो आपण, मीटर पर सेकंड ओके. आणि ह्याला डिवायडेड बाय काय केलेलं आहे, dx म्हणजे डिस्टन्स, जे कशामध्ये मोजतो आपण, मीटर. सो मीटर पर सेकंड, सर हे मीटर मीटर जाईल आणि इथं काय राहील, पर सेकंड. सो व्हेलॉसिटी ग्रेडियंट याचं युनिट काय असणार आहे, पर सेकंड ओके. नाव in case of coefficient of viscosity from Newton observed that viscous force okay, viscous force which is present between two adjacent layers. हे जे दोन ऍडजस्टंट लेयर आहेत, एक आर आहे आणि एक एस इथं आहे, या दोघांमध्ये असणारा विस्कस फोर्स ओके. विस्कस फोर्स काय असतो, इट इज द क्वांटिटेटिव्ह मेजर ऑफ विस्कॉसिटी. दोघांमध्ये असणारा फ्रिक्शनल फोर्स, इंटरनल फ्रिक्शनल फोर्स, दॅट फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एरिया ऑफ कॉन्टॅक्ट ऑफ दिस टू लेयर्स. याचा अर्थ काय, की समजा हे दोन लेयर आपण असे घेतले ओके, आरचा असा घेतलेला आहे आणि एसचा असा लेयर घेतलेला आहे ओके. तर ह्या दोघांचा एरिया ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे हा एरिया ओके, हा जेवढा जास्त असेल तेवढा त्या दोघांमधलं फ्रिक्शनल फोर्स जास्त असणार आहे. सो दॅट इज ऑब्वियस ओके. अँड दॅट फोर्स, विस्कस फोर्स, is directly proportional to velocity gradient. So that is dv by dx. हे जर आपण कंबाईन केलं, so combinedly we can say that viscous force is directly proportional to area and dv by dx. So constant of proportionality हे जर directly proportional आहे तर तो असणार आहे eta. So viscous force is given as eta into a into dv by dx. So in this way we can take definition of eta. याच्यावरून आपल्याला eta ची डेफिनेशन करता येईल. कशी करणार डेफिनेशन पहा, eta is equal to कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी, काय असणार आहे, विस्कस फोर्स. सो दॅट इज एफ डिवायडेड बाय ए म्हणजे काय, एरिया ऑफ कॉन्टॅक्ट, आणि डिवायडेड बाय काय असणार आहे, dv बाय dx ओके. मग याची डेफिनेशन कशी करता येईल आपल्याला, कोएफिशिएंट ऑफ विस्कॉसिटी इज डिफाइंड ॲज
टँजेन्शियल विस्कस फोर्स. आता इथे टँजेन्शियल का म्हटलेलं आहे आपण, कारण की हा जो फोर्स आहे तो कसा असणार आहे, फ्रिक्शनल फोर्स आहे. हा दोन लेअर मधला फोर्स आहे. फ्रिक्शनल फोर्स नेहमी कसा असतो, समजा हा लेअर इकडे चाललेला आहे तर त्याच्या अपोजिट इकडे असेल, आणि ह्याला हा कसा असणार आहे, टँजंट, जिकडं पाथ आहे त्याला काय असणार आहे, टँजंट. त्याच्यामुळं टँजेन्शियल विस्कस फोर्स पर युनिट एरिया defined for tangential viscous force per unit area for unit velocity gradient. ओके, युनिट वेलॉसिटी ग्रेडियंट याचा अर्थ काय, की वी आर टेकिंग dv बाय dx ॲज युनिटी इक्वल टू 1 घेणार आहे आपण. ओके, बिटवीन ऍडजसंट लेयर्स, दोन ऍडजसंट लेयर घेतले त्यांच्यामध्ये असणारा फ्रिक्शनल फोर्स, विस्कस फोर्स पर युनिट एरिया, आणि कशासाठी, युनिट वेलॉसिटी ग्रेडियंटसाठी. सो इन दिस वे वी कॅन मेक डेफिनेशन ऑफ कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. त्याचे डेफिनेशन लिहितो मी, तुमच्या लक्षात येईल. कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी इज डिफाइंड ॲज टँजेन्शियल विस्कस फोर्स, tangential viscous force per unit area for unit velocity gradient between two adjacent layers. So in this way we can define coefficient of viscosity. मग आता ज्या लिक्विडचा कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी जास्त असेल, ओके, ते लिक्विड काय असणार आहे, विस्कस लिक्विड असणार आहे. आपल्याला मेजर करता येतो कोएफिशियंट विस्कॉसिटी, तुम्हाला प्रॅक्टिकल मध्ये पण असेल. आणि ज्याचा कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी कमी असेल ते काय म्हणणार आहे आपण, की इट इज नॉन विस्कस फ्लुइड. ओके, सो इन दिस वे वी कॅन डिफाइन कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. नाव नेक्स्ट, याच्यानंतर आपल्याला डायमेन्शन्स काढायचे आणि युनिट पाहायचे कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटीचं. dimensions of coefficient of viscosity. आपल्याला माहिती आहे डायमेन्शन्स काढण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला माहिती पाहिजे त्याचे. जर आपल्याला फॉर्म्युला माहिती असेल तर आपण त्याच्यावरून त्याचे डायमेन्शन्स काढू शकतो. ओके, तर आपल्याकडे फॉर्म्युला आहे इटा इज इक्वल टू काय, फोर्स डिवायडेड बाय एरिया dv बाय dx. या सगळ्यांचे डायमेन्शन्स घेतले तर त्याच्यावरून आपल्याला याचे डायमेन्शन्स काढता येतील. ओके, सुरुवातीला फोर्स. फोर्स आपल्याला माहिती आहे फ्रॉम न्यूटन सेकंड लॉ, फोर्स इज मास इंटू ऍक्सलरेशन. मग मास कशामध्ये मेजर करतो आपण, केजी. सुरुवातीला आपण त्याचं युनिट पाहूया, नंतर त्याच्यावरून डायमेन्शन्स लिहिता येतील. फोर्स कशामध्ये मेजर करतो आपण, केजी. आणि ऍक्सलरेशन कशामध्ये मेजर करतो, मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, सो केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर हे फोर्स युनिट झालं, ज्याला आपण न्यूटन पण म्हणू शकतो एमकेएस युनिट मध्ये. नाव एरिया, एरिया कशामध्ये मेजर करतो आपण, मीटर स्क्वेअर. आणि डीव्ही बाय डीएक्स, हे याचं आपण याच्या आधी पाहिलं होतं. डीव्ही म्हणजे चेंज इन वेलॉसिटी, जो कशामध्ये असणार आहे, मीटर पर सेकंड, डिवायडेड बाय डीएक्स जे काय डिस्टन्स जे असणार आहे मीटर मध्ये, म्हणजे हे काय राहणार आहे फक्त पर सेकंड. आता हे तिघं या फॉर्म्युल्यामध्ये जर आपण सबस्टिट्यूट केले तर काय येईल, इटाचे डायमेन्शन केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर फोर्स झालं, डिवायडेड बाय एरिया विच इज इन मीटर स्क्वेअर. ओके, अँड डीव्ही बाय डीएक्स याचे काय असणार आहे, 1/सेकंड. नाव दिस मीटर स्क्वेअर. ओके, हा जो पर सेकंड आहे हा न्यूमरेटरला जाईल, म्हणजे हा पर सेकंड. ओके, आणि इथं त्याची एक पॉवर कमी होईल. सो केजी, ओके, डिवायडेड बाय मीटर, आणि हा पर सेकंड आणि हा एक कॅन्सल झालेला इथं राहील. सो केजी पर मीटर पर सेकंड. याच्यावरून आपल्याला डायमेन्शन्स लिहिता येतील. डायमेन्शन्स काय असतील,
मास लेंथ टाइम. सो मास kg 1 युनिट आहे, लेंथ मीटर हे डिनॉमिनेटरला आहे, सो -1 आहे. टाइम सेकंड्स हा पण डिनॉमिनेटरला आहे, -1. So m1 L -1 T -1. So this is the dimension of coefficient of viscosity. Now unit. आता CGS युनिट जर घेतला आपण तर CGS युनिट काय असणार आहे, कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटीचं पहा त्याच्यावरून सांगता येईल आपल्याला. फोर्स CGS मध्ये काय असणार आहे, डाइन डिवायडेड बाय एरिया सेंटीमीटर स्क्वेअर आणि डीव्ही बाय डी एक्स हे काय असणार आहे, पर सेकंड. सो डाइन सेकंड पर सेंटीमीटर स्क्वेअर. सो दिस इज द CGS युनिट. MKS युनिट जर घेतला आपण तर MKS युनिट काय असणार आहे, फोर्स न्यूटन मध्ये, ओके, टाइम सेकंड्स मध्ये, आणि इथं सेंटीमीटर स्क्वेअरच्या ऐवजी काय असेल, मीटर स्क्वेअर. नाव CGS unit of eta is also known as poise, okay, and MKS unit is also known as decapoise. आता decapoise का म्हणतो याला आपण, कारण की 1 decapoise is equal to 10 poise. हे दोघांमधलं रिलेशन आपण फाइंड आउट करू शकतो. ओके, पहा दोघांमधलं रिलेशन काय असेल, पॉइज आणि डेकापॉइज. सो MKS unit is poise and CGS, MKS unit is decapoise and CGS unit is poise for coefficient of viscosity. Now to find out relation between these two MKS and CGS units, first of all Newton and dyne. See, 1 poise is equal to, आता पॉइज मध्ये काय काय आपलं, 1 डाइन सेकंड पर सेंटीमीटर स्क्वेअर, ओके, अँड 1 डेकापॉइज इज इक्वल टू काय असणार आहे, 1 न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर. आता हे सगळं आपल्याला CGS मध्ये कन्वर्ट करायचं आहे, म्हणजे न्यूटन कन्वर्ट करावं लागेल आपल्याला डाइन मध्ये, सेकंड सेकंड्स मध्ये राहील, आणि मीटर सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करावं लागेल. ओके, आता न्यूटन आणि डाइन यांच्यामधलं रिलेशन, यांच्यामधलं रिलेशन कसं लिहिता येईल आपल्याला, पहा न्यूटन म्हणजे कसं लिहितो आपण, फोर्स मास इंटू ऍक्सलरेशन. सो kg मीटर पर सेकंड स्क्वेअर. हे जर CGS मध्ये केलं आपण तर 1 kg म्हणजे किती असतो, 10⁻³ ग्रॅम. 1 मीटर म्हणजे असतो 10⁻² सेंटीमीटर. सेकंड स्क्वेअर तसाच राहील, म्हणजे काय येणार आहे, 10⁻5 ग्रॅम सेंटीमीटर सेकंड स्क्वेअर. ओके, आणि हे डाइन असणार आहे. सो 1 न्यूटन, याच्यावरून काय सांगू शकतो आपण, 1 न्यूटन इज 10⁻5 डाइन. ओके, आता ह्या युनिट मध्ये आपल्याला सबस्टिट्यूट करता येईल ते. सो दिस इज इक्वल टू 1 न्यूटनच्या ऐवजी काय येईल, 10⁻5 डाइन. ओके, सेकंड तसंच राहील, डिवायडेड बाय मीटर. आता मीटर आपल्याला कन्वर्ट करायचं आहे सेंटीमीटर मध्ये. आपल्याला माहिती आहे 1 मीटर इज 10⁻² सेंटीमीटर. आता इथं काय मीटर स्क्वेअर, सो 10⁻², इथं 1 मीटर स्क्वेअर केला, 10⁻² चा स्क्वेअर केला काय होईल, 10⁻4, आणि इथे सेंटीमीटर स्क्वेअर. हा मीटर स्क्वेअर काय होईल, 10⁻4 सेंटीमीटर स्क्वेअर. ओके, मग 10⁻5 डिवायडेड बाय 10⁻4, सो दिस इज इक्वल टू 10. 5 - 4 काय येईल, 1, म्हणजे 10 राहील फक्त, आणि इथे येईल डाइन सेकंड डिवायडेड बाय सेंटीमीटर स्क्वेअर, आणि हेच काय आपलं पॉइज. सो दिस इज इक्वल टू 10 पॉइज. सो त्याच्यामुळे याला काय म्हणतो आपण, डेका. डेका म्हणजे 10. सो 1 डेका पॉइज इज इक्वल टू 10 पॉइज. सो दिस इज द रिलेशन बिटवीन MKS and CGS unit. Okay, with this we stop our lecture over here. Now in next lecture we will continue this chapter.